तिला का थांबवतोयस तू? सर हे बघा, जशी तुम्हाला तुमची फॅमिली महत्वाची आहे, तुमची बहीण महत्वाची आहे, तशी मला सुद्धा माझी फॅमिली, माझी बहीण खूप महत्वाची. एक भाऊ म्हणून तरी ऍटलिस्ट मला समजून घ्या ना प्लीज. रोहन, जेव्हा एखादं लग्न किंवा साखरपुडा मोडतो ना, तेव्हा सगळ्यात जास्त दोष हा मुलीला दिला जातो, मुलाला नाही. सर आजही तेच झालंय. हे सगळे बसलेले लोक आहेत ना, माझ्या ताईलाच दोष देणार. यावेळी मला तिच्या सोबत उभं राहायला हवं, तिच्या पाठीशी उभं राहायला हवं. ताई बघ, जोवर तुला दुसरं चांगलं स्थळ मिळत नाही ना, तोवर मी साखरपुडा लग्न काही करणार नाहीये. रोहन, अरे होईल तुझ्या ताईचं लग्न, असं काय करतोय? आई नाही म्हणजे नाही. रोहन अरे ऐक ना. बाबा मला कुणाचंच ऐकायचं नाहीये. अरे भास, एक मिनिट शांत व्हा सगळे. काय चालवलंय सगळ्यांनी? म्हणजे माझा भाऊ ठरवतोय माझं लग्न झालं पाहिजे, त्यांनी ठरवून टाकलंय ते किती वेळात झालं पाहिजे. ही ठरवते का अमुक मुलाशी झालं पाहिजे आणि त्या अमुक मुलाने ठरवलं ते नाही झालं पाहिजे. बरं एवढ्यावर थांबलं नाही, आता पुन्हा एकदा माझा भाऊ ठरवतोय की माझ्या आयुष्यात काय झालं पाहिजे. हो ना, म्हणजे सगळं तुम्हीच ठरवणार आहात का माझ्या बाबतीतलं सतत? कशाला बोलतोस रे त्या प्रतीकला? तुम्ही काय वेगळं करताय? तुम्ही आणि तो प्रतीक यांच्यात काहीच फरक नाहीये. लक्षात येत आहे तुमच्या? काहीही फरक नाहीये. तो बाहेरचा होता ना, त्याने नाही केला माझा विचार, पण तुम्ही घरचे असून तेच करताय. कुणीही माझा विचार करत नाहीये. सतत सांगते, प्रत्येक क्षणी ओरडून सांगते की ऐका ना, थांबा ना, मला ठरवू द्या ना माझ्याबद्दल. अरे ती पोरगी बघ हिच्याकडे, ही मुलगी, हिला लग्न करायचंय, हिची पण काही स्वप्न आहेत, तयार होऊन बसलीये ती आज. तिला ओढ आहे, प्रेम आहे तुझ्यावर, करू दे ना तिला संसार. सॉरी, का प्रत्येक वेळी तिला सफर व्हायला लावताय? म्हणजे माझं लग्न नाही झालं तर ह्या दोघांचं लग्न होऊ शकणार नाही, दडपण का देताय मला? नका ना देऊ, थकले मी तुम्हाला सांगून. हे काय रे, नाही झालं माझं लग्न, मग मी एकटी पडेन.